न्यूज अपडेट. दिलासादायक. देशातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू. रिकव्हरी रेट पोहोचला 96%वर. नव्या वर्षात भारतीयांना अजून एक भेट. भारत बायोटेकची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन ला मंजुरी देण्याची समितीची शिफारस. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुन्हा एकदा पश्चिम बंगाल दौऱ्यावर. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेडच्या BPCL विक्रीतून केंद्र सरकारला 90,000 कोटी रुपये अपेक्षित. मुस्लिम देशांमध्ये मंदिर बांधण्यास परवानगी नाही. पाकिस्तानमधील मंदिर हल्ल्याचं झाकीर नाईककडून समर्थन. दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं, मनसे आमदार राजू पाटील. शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला. दुचाकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी TVS यंदाच्या वर्षात झेपलन, अपॅची RTR 310 सह काही धमाकेदार बाईक, स्कूटर करणार लॉन्च. IPLच्या पुढील हंगामात डेल स्टेन RCBकडून खेळणार नाही. ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती. लोकप्रिय वेबसिरीज द फॅमिली मॅन चा दुसरा सीझन 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार. देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा आणि शेअर करा.